Good morning, friends. In your last lecture, I have sent you some activities on our text. मागच्या लेक्चरला आपण द बिग इनसाइट और बिग डाटा अँड बिग इनसाइट याच्यावर आपण भाष्य केलं होतं. त्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर आपण 2 ॲक्टिव्हिटी मला वाटतं 3 ॲक्टिव्हिटी आपण पाहिल्या होत्या. त्या तुम्हाला मी सॉल्व करायला सांगितल्या होत्या. त्यातली पहिली मी एक्सप्लेन करून दाखवली होती आणि 2 तुम्हाला मी होमवर्क म्हणून दिल्या होत्या. आय थिंक यू मे बी केअरफुल अबाउट दॅट ॲक्टिव्हिटी. ओके, नाउ टुडे आय एम गोइंग टू एक्सप्लेन our brainstorming पेज नंबर 40. आज आपण 40 नंबर जे पेज आहे आपल्या पुस्तकातलं त्यातलं जे ब्रेनस्टॉर्मिंग आहे बिग डेटा अँड बिग इनसाइट याच्यावरचं या टेक्स्टवरचं की तुम्हाला याबद्दल मी सविस्तर असं वर्णन केलं होतं की डेटा म्हणजे नेमकं काय आणि इनसाइट म्हणजे काय. थोडक्यात डेटा म्हणजे थोडक्यात की अ व्हास्ट नॉलेज इन वन आस्पेक्ट. डेटा मीन्स दॅट instrument where the knowledge is put inside in that thing. It may be Google. ओके, जे ज्ञान आपण एका क्षणात प्राप्त करू शकतो असं ज्ञान ज्या ठिकाणी संग्रहित होतं त्याला म्हणतात डेटा आणि इन्साइट म्हणजे नॉलेज थोडक्यात. तर अशा पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, ब्रेनस्टॉर्मिंग हा जो घटक आहे पाठ्य घटक आपला त्या बिग डेटा बिग इनसाइट मधला त्याच्यावर आपण भाष्य करणार आहोत. A1 ॲक्टिव्हिटी पहा, पुस्तकाकडे लक्ष द्यायचं. यूट्यूब हॅज मेनी व्हिडिओज ऑन व्हेरियस थिंग्स. आता यूट्यूबमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज, प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला भेटते. ती पण एक काय आहे, द मीन्स ऑफ इन्फॉर्मेशन, वॉट एव्हर इट मे बी. ते एक माध्यम आहे माहिती मिळवण्याचं, ते माध्यम आहे मनोरंजन करून घेण्याचं. तर मित्रांनो, या ठिकाणी यूट्यूब हॅज मेनी व्हिडिओज ऑन व्हेरियस थिंग्स. लिसन टू द युजेस अँड हेल्थ बेनिफिट्स ऑफ लेमन. या ठिकाणी त्या लेमनचं, निंबूचं जे फायदे आहेत आपल्या प्रकृतीसाठी त्याची माहिती मिळवायची आहे, ती नोट डाऊन करायची. यू कॅन कन्सल्ट, यू कॅन टॉक विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो. ओके माय फ्रेंड्स, जस्ट फाइंड आउट दॅट इन्फॉर्मेशन अँड राईट डाऊन द युजेसेस अँड बेनिफिट ऑफ लेमन. You can write that information. Then we have activity second. Make point-wise notes from the lesson regarding the uses of big data in the following application. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे काही माहिती तुम्हाला मिळवायची आहे किंवा टाकायची आहे किंवा ती फिलअप करायची आहे. डू नॉट राईट कम्प्लीट सेंटेन्स. त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट वाक्य लिहायची गरज नाही. पहिला जो आहे ऍस्पेक्ट तो आहे ये लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंग. आता मित्रांनो, आपण बिग डेटा बिग इनसाइट मध्ये आपण लोकेशन ट्रॅकिंगचे जे बेनिफिट्स आहेत ते आपण पाहिले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मेक पॉइंट वाईज नोट्स. पॉइंट वाईज नोट्स तुम्हाला काढायचे आहेत की हे जे लोकेशन ट्रॅकिंग आहे याचा आपण बिग डेटाद्वारे त्याच्या हेल्प घेऊन वापर कसा करू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला भेटेल. ते पॉइंट्स तुम्हाला टाकायचे आहेत. लोकेशन ट्रॅकिंगचा पहिला पॉइंट तुम्ही
आता समजा बिग डेटा आपल्याला कुठेतरी जायचं आहे, आपण घर बसले आपण तिथली माहिती मिळू शकतो. पहिल्यांदा कोणत्या कोणत्या बाबतीत त्या ठिकाणी त्या टेक्स्टमध्ये आपल्या बिग डेटा बिग इनसाईडमध्ये दिलेले आहेत, ते पॉईंट्स तुम्हाला शोधायचे आणि ते लिहायचे. ओके, थोडक्यात पहिला मुद्दा जो आहे टू चेक द स्टेटस ऑनलाइन ऑर्डर्स. आता आपण ट्रॅक करतो आपली जी वस्तू आहे ऑनलाईन, आपण काही एखादी वस्तू बुक करतो ती सुद्धा बघा लोकेशन ट्रॅकिंग, म्हणजे आपली वस्तू सुद्धा आपली कुठे आहे ती शोधतो. एखादा व्यक्ती कुठे आहे त्याच्या मोबाईलच्या ट्रॅकिंगद्वारे सुद्धा आपण त्या व्यक्तीचे ठिकाण नेमकं तो कुठे आहे हे सुद्धा पोलीस ओळखतात. तर टू चेक द स्टेटस ऑनलाईन, कारण एकच शब्द हा ऑनलाईन ऑर्डर. आपण जी ऑनलाईन ऑर्डर करतो ना तिथली ती स्टेटस जे आहे तिथं ती नेमकी वस्तू कुठे आहे त्याच्याबद्दलच आपण एक शक्यता किंवा ते इथं आहे ती आपण गृहीत धरून सांगू शकतो किंवा पाहू शकतो. कशाने? लोकेशन ट्रॅकिंगने. त्यानंतर मग टू नो ट्रॅफिक कंजेक्शन. कंजेशन त्यानंतर तिसरं आहे आपण टू नो द इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्सिडेंट प्रोन झोन. तो एरिया ॲक्सिडेंट प्रोन झोन आहे का त्याच्याबद्दलची माहिती आपण मिळू शकतो. टू नो द इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्सिडेंट प्रोन झोन. तर जवळपास 5-6 गोष्टी किंवा याच्या लोकेशन ट्रॅकिंग जे आपण त्या डेटाच्या सहाय्याने करू शकतो. त्यानंतर मग हेल्थ केअर इंडस्ट्रीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो. सेकंड पार्ट, हेल्थ केअर इंडस्ट्री. त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती भेटेल पाहायला. टू मेंटेन पास्ट रिझन्स ऑफ पेशंट. एखाद्या पेशंटचं आपण पूर्व जे आजार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी ती मेन्शन करा मित्रांनो. किंवा टू मेंटेन द आउटब्रेक ऑफ एपिडेमिया. थोडक्यात त्या भागामध्ये कोणते कोणते साथीचे रोग पसरले आहेत, त्याची अगोदर कोणते होते ती माहिती आपण ती मेंटेन करू शकतो. टू गेट इंडिव्हिज्युअल फीडबॅक. एखाद्या व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल फीडबॅक सुद्धा घेऊ शकतो. किंवा टू नो मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पेशंट्स. ओके, अशा प्रकारे आपण ते हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये त्या बिग डेटाचा उपयोग करू शकतो. त्यानंतर मग एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी काही मुद्दे आहेत ते शोधायचे आणि त्या ठिकाणी ते मांडायचे मित्रांनो. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे याचा ॲक्टिव्हिटी 2चा, व्हेन यू आर आस्क्ड फॉर पर्सनल डिटेल्स ऑन सोशल मीडिया. सोशल मीडियावर तुम्हाला जर काही पर्सनल डिटेलबद्दल विचारलं गेलं, व्हॉट प्रिक्वेशन विल यू टेक. तुम्ही कोणते प्रिक्वेशन घ्याल तुमच्याबद्दल जर काही माहिती मिळवली तर काय कराल. आय विल नॉट टेल माय डिटेल इन्फॉर्मेशन. खरं म्हणजे माणसाने या सोशल मीडियामध्ये आपली वैयक्तिक सखोल माहिती टाकू नये.
आता कोणती कोणती माहिती मग थोडक्यात ते पॉइंट्स आहेत. अकाउंट डिटेल, कोणती तुमची अकाउंट असतील अकाउंट डिटेल टाकायचे नाही, किंवा मग पासवर्ड असतील ते द्यायची नाही, किंवा आधार नंबर और फोटोज ते टाकायचे नाही, किंवा इव्हन पॅन नंबर एक्सेट्रा एक्सेट्रा अशा ह्या गोष्टी वी मस्ट अवॉइड. वन मस्ट अवॉइड. You can discuss with your friend and write down these things in details. When you are asked for personal details on social मीडियावर तुमच्याबद्दलची पर्सनल डिटेल्सची माहिती जर मागवली तर तुम्ही द्यायची का? नाही. ओके. कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे? तर या प्रिकॉशन म्हणजे सावधानी. त्यानंतर मग थर्ड आहे, डू यू थिंक ऑल द डेटा वी रिसीव इज यूज फॉर पॉझिटिव्ह थिंग्स? प्रश्न फार मजेशीर आहे. तुम्हाला असं वाटतं का आपण जो काही डेटा आहे, ऑनलाईन डेटा, तो यूट्यूबमधला असो, गुगलमधला असो, ट्विटरमधला असो, फेसबुकमधला असो, तर थोडक्यात ज्या ठिकाणी माहिती भेटते थोडक्यात गुगल म्हणू आपण किंवा यूट्यूब म्हणू, तर तो काही आपण प्राप्त करतो तो खरंच आपण चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करतो का? डू यू थिंक ऑल द डेटा वी रिसीव इज यूज फॉर पॉझिटिव्ह थिंग्स? चांगल्या गोष्टीसाठी होतो का उपयोग? इफ नो, मेक अ लिस्ट ऑफ द निगेटिव्ह थिंग्स विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. नकारात्मक गोष्टी एखाद्या व्यक्ती त्या डेटाचा नकारात्मक उपयोग कसा करू शकतो, वाईट गोष्टींसाठी कसा करू शकतो एखादा व्यक्ती, त्याची माहिती वन बाय वन तुम्ही विचार करून सांगू शकता, टाकू शकता, ती मांडू शकता. थोडक्यात वन कॅन फाइंड आउट द अकाउंट डिटेल्स ऑफ सम वन पर्सन, वन कॅन फाइंड आउट detailed information about that person, how he is and where he stay. एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती एखाद्या व्यक्ती मिळू शकतो की तो कुठं राहतो, नेमकं त्याची कंडिशन कशी आहे, अकाउंट डिटेल्सची माहिती तो प्राप्त करू शकतो. अँड यू कॅन ऑल्सो फाइंड आउट द पासवर्ड्स बाय युजिंग दॅट डेटा. सो मेनी थिंग्स ही कॅन यूज बाय युजिंग डेटा. अशा भरपूर नकारात्मक गोष्टी तो करू शकतो. त्या डेटाचा वापर नकारात्मक कामासाठी तो करू शकतो मित्रांनो. ओके. त्यानंतर मग E3 मध्ये काही गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग आयटम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी काही आयटम्स आहेत, काही फ्रेजेस आहेत, त्यांचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. अँड यूज देम इन सेंटेन्स ऑफ युअर ओन. त्यांचा अर्थ सांगून त्या वाक्यात उपयोग करायचा आहे त्या फ्रेजेसचा. म्हणतो ना मराठीत, खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा किंवा निम्नलिखित मुहावरों का वाक्य में उपयोग कीजिए. तशा प्रकारे इंग्लिशमध्ये सुद्धा काही मुहावरे आहेत, काही म्हणी आहेत, काही वाक्प्रचार आहेत. त्यांचा वापर कसा होतो त्याचा अर्थ अगोदर सांगायचा आहे. आता या ठिकाणी त्यांनी एक दिलेला आहे, one is done for you, one size fits all. One size fits all means suitable for or used in all circumstances. सगळ्यांसाठी योग्य असा किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये वापरात येणारा व्यक्ती, गोष्ट, पद्धत म्हणून आपण विचार म्हणू. इट इज कॉल्ड वन साईज फिट्स ऑल. आता पहा त्यांनी त्या वापर केला आहे त्या म्हणीचा.
The wrist watches have adjustable belts. So one size fits all. त्या रिस्ट वॉचचा, त्या हातातील घड्याळाचा एक बेल्ट असा ऍडजस्टेबल आहे की जो कोणत्याही हाताला बसू शकतो, कोणत्याही कंडिशनमध्ये कोणत्याही हाताला. मीन्स वन साईज फिट्स ऑल. आता या ठिकाणी काही म्हणी दिल्या आहेत. वन्स इन अ ब्लू मून, वन मॅन आर्मी, वन बिटन ट्वाइस शाय अँड वन अप ऑन. अशा प्रकारच्या या 4 म्हणी आहेत. त्या म्हणी तुम्ही बिग डेटाचा वापर करून शोधा. आय विल एक्सप्लेन डेफिनेटली. आता थोडक्यात वन इन अ ब्लू मून मीन्स द पर्सन हू हॅव द ॲबिलिटी टू चूज एनिथिंग. असा व्यक्ती की जो काहीतरी निवडू शकतो, काहीतरी तो दाखवू शकतो. किंवा मग वन मॅन आर्मीत माहीत तुम्हाला की द पर्सन हू हॅव वेल इक्विप्ड अँड ही हॅज दॅट ॲबिलिटी टू डू एनिथिंग. असा व्यक्ती की जो सक्षम आहे. वन मॅन आर्मी ही कॅन फेस दॅट ऑब्स्टॅकल सिंगल हँडेड. एकट्या हाताने तो ती गोष्ट पार पाडू शकतो. वन्स बिटन ट्वाइस शाय. आता थोडक्यात एकदा ठेच लागली दुसऱ्यांदा आपण सावध होतो. तसंच थोडक्यात की एक म्हण आहे हिंदीमध्ये की दूध का जला छाछ भी फूक फूक के पिता है. थोडक्यात द पर्सन हू हर्ट वन्स ही ऑलवेज बी रेडी, ऑलवेज बी केअरफुल ट्वाइस. एकदा त्याला ठोस लागली, एकदा तो त्याला संकट आलं, दुसऱ्यांदा तो फार काळजीपूर्वक ती गोष्ट करतो. अशा प्रकारची म्हणे. आणि वन अप ऑन टू हॅव अ ग्रेट अन ॲडव्हान्टेज सम वन. एखाद्या व्यक्ती दुसऱ्यावर एखाद्यावर विजय मिळवायचा असेल तर अतिशय कठीण प्रयत्न करणं, कष्ट करणं, त्याला म्हणतात वन अप ऑन. अशा प्रकारचे या म्हणी आहेत. त्यांना तुम्ही वाक्यात वापरा. बिग डेटाचा वापर करून तर ते फाइंड आउट करा माहिती की जेणेकरून तुम्हाला त्या बिग डेटाचा वापर करून नॉलेज मिळवता येईल. पूर्णतः आमच्यावर अवलंबून तुम्हाला राहता येणार नाही मित्रांनो. वी आर नॉट परफेक्ट पर्सन्स. आम्ही सुद्धा परफेक्ट नाहीत. आम्ही सुद्धा बिग डेटाचा वापर करतो काही ना काही माहिती मिळवण्यासाठी. ओके माय फ्रेंड्स, ती माहिती तुम्ही त्या बिग डेटा मार्फत मिळवा. आणि या ठिकाणी A4 मध्ये आहे, डू ॲज डायरेक्टर दिले त्यांनी. आणि ते आहे ग्रामर. आता या ठिकाणी मला वाटतं ABC हे 3 जे भाग आहेत त्या ठिकाणी ते ग्रामरचे आहेत. आणि ते आय थिंक डिग्रीचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला सखोल असं ग्रामर मी 1 by 1 क्लासमध्ये शिकवेन. नाहीतर मग ते लेक्चर्स कसं आहे, द ग्रामर असा विषय आहे की इयत्ता 5वी पासून 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11th ही कंटिन्यू जी प्रोसेस चालते. फक्त त्याच्यात ती काठिण्य पातळी आहे ती वाढत चालते. तर असो तरी पण मी तुम्हाला ते ग्रामर पार्ट्स ऑफ स्पीच पासून तर शेवटचे भाग जे आहेत टक म्हणण्यापेक्षा आता कसं आहे, पूर्ण भाग मी तुम्हाला तो शिकवेन पण फास्ट. ओके माय फ्रेंड्स, तर या ठिकाणी डिग्री आहे. डिग्री आपण नंतर पाहू. असो, अभ्यासल्यानंतर ते वाक्य सोडा वाटल्यास पहा. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन द बिग डेटा. आता तुम्हाला कसं आहे, अगोदर डिग्री शिकणं महत्त्वाचं आहे. आता इथे कोणती डिग्री आहे पहा, द बिगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता पहा त्यांनी म्हटलंय बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू म्हणजे ही कोणती पॉझिटिव्ह डिग्री होईल. आणि दुसरी डिग्री काय आहे, यूज बिगर दॅन अँड राईट द सेंटेन्स. दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे 2 डिग्र्या तुम्हाला तयार करायच्या. पण त्यासाठी डिग्री ही समजणं गरजेचं आहे. आता पहा या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला मी करून दाखवतो की
2 मिनिटं मित्रांनो. ॲडव्हर्टायझर्स are one of the biggest players in big data. Big data, not data but data. Now begin the sentence with very few. आता या वाक्याची सुरुवात तुम्हाला म्हणजे कोणत्या डिग्रीत करायची आहे? पॉझिटिव्ह. व्हेरी फ्यू. आता याची पॉझिटिव्ह कशी होईल? व्हेरी फ्यू बिग डेटा are not as big as advertisers. अशी त्याची झाली कोणती डिग्री? पॉझिटिव्ह. कोणती डिग्री झाली? पॉझिटिव्ह डिग्री. आणि याची आता काय सांगितलं नाही? यूज बिगर दॅन अँड राईट द सेंटेन्स. बिगर दॅनचा वापर करून कशी होती? ॲडव्हर्टायझर्स आर बिगर दॅन बिग डेटा. झाली डिग्री. कोणती डिग्री आली? कंपॅरेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे तुम्ही दोन जे बी आणि सी आहेत ते वाक्य त्यांनी दिले की कोणती डिग्री रूपांतरित करायचं, पॉझिटिव्ह मध्ये करायचं का सुपरलेटिव्ह मध्ये करायचं. तुम्ही करू शकता या वाक्याच्या सहाय्याने किंवा तुमचा अभ्यास अगोदरच झालेला असेल त्याचा अवलंब करून तुम्ही ती डिग्री करू शकता. ते सोडवा. हे जी माहिती आहे ब्रेनस्टॉर्मिंग ही नोटडाऊनमध्ये फिलअप करायचा प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं करा, पण यू मस्ट ट्राय. कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित आपली भाषा ही शिकता येणार नाही. ओके माय फ्रेंड्स, तर अभ्यास चालू ठेवा. I will be continue from today.